परभणीमध्ये 10 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना झाली। त्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला नंतर हिंसाचाराचं वळण लागलं, हिंसेचं वळण लागलं। त्या सगळ्या प्रकारादरम्यान पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून काही कार्यकर्त्यांना, काही लोकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान पोलिसांनीच स्वतः हिंसा केल्याचा आरोप इथल्या स्थानिकांकडून करण्यात आला आहे। माझ्या मागे तुम्ही हा परिसर बघत असाल तर याच ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्या ठिकाणी पोलीस काही रिक्षाची वगैरे तोडफोड करत होते। तो व्हिडिओ खरा आहे का? त्या व्हिडिओत जी रिक्षा फोडलेली आहे ते सगळं प्रकरण नेमकं काय, आपण तिथं जाऊन जाणून घेऊयात। मावशी, त्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ही रिक्षा फोडतानाची, ती हीच गाडी आहे का? हो साहेब, हीच आहे। काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? तुम्ही होत्या का इथं? हो, मी वंदना भास्कर घोडके महात्मा फुले नगरला राहते आणि त्या दिवशी आमच्या संविधानाचा अपमान केला या लोकांनी तिथं, म्हणून आमच्या लोकांचा मोर्चा गेलता। मग त्यावेळेस त्यांनी काय आम्हाला न्याय दिला नाही, तरी मोर्चावाले वापस येऊ लागले। मात्र या लोकांनी धिंगाणा केला आमच्यावर। मग परत आमचे मुलं तिकडच होते, पोलीसवाले धावत धावत आले आणि इकडं खाली पळाले आणि मग तिकून अगोदर म्हणलाले बाहेर निघा, तिकडं म्हणत पळाले। मग परत आले इकडं आणि घरी कोणी हे का नाही, घरात घुसायचे प्रयत्न करू लागले। त्या ऑटोवर एक ठाका मारला की सवच याच्यावर आले, याच्यावर मारला, इकून मारला की इथं गाडी होती। इकडं आता ही रिक्षा, हिची काच फोडलेली दिसती मागे, तर हे पोलिसांनी फोडलंय का? हो, पोलिसांनी। तुम्ही हे पाहिलं नाही का व्हिडिओ सर? आम्ही खोटं कशाला बोलाव? त्यांनीच, पोलिसांनीच फोडलाय। बाहेर निघा म्हणले, मात्र मी हे एवढी लेकरं घेऊन एकलीच घरी होती, म्हणून मी काय बाहेर निघले नाही। बरं, आता ही रिक्षा तुमच्या मुलाची आहे का? हो, माझाच मुलगा आहे, मीच घेऊन दिलेली ही रिक्षा। तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की काही मुलं होते इथले ज्यांनी तोडफोड केली असावी, ते आरोपी असावेत। तुमच्या भागातले मुलं आंदोलनात गेले होते का? नाही, गेले नव्हते। बरं, पोलीस जेव्हा मुलांना फोडाय साहेब, ते पोलीस तुम्हाला साक्ष दिसायलेत की कॅमेऱ्यामध्ये? नाही, शहरात जे आंदोलन झालं त्यामध्ये काही या भागातले मुलं होते का? हो होते, पण इथंच होते आमचे मुलं, फाट्यावर आंदोलन करू लागली, तिकडे मधात नव्हते गेले। आमच्या मधात मुलं गेले नाही। आम्ही संविधानाचे माणसं आहेत, आम्ही संविधानाच्याच विचाराने चालणारे आहेत सर। आम्ही नाही तसे माणसं फोडतोड करणारे, पण त्यांनीच आमचं नुकसान केलं बघा। केलं तर केलं, पण आमच्या बापाची सही आहे, ती बापाची सही तोडली। ते बघूयात आपण, बघा ना कुठं मारलेलं आहे पोलिसांनी। तिकडचा एक ऑटो तोडला आणि हे बघा बाबासाहेब आहेत, गौतम बुद्ध आहेत साहेब। आम्ही खोटं कशाला बोलाव? तुम्ही कॅमेरा धरा, बाबासाहेब आहेत, गौतम बुद्ध आहेत, मग यांनी त्याच्यावर कसे ठाके मारले? आम्हाला तर न्याय मिळायच पाहिजे। आणि लेडीज घरात असताना बाहेर निघा म्हणून घुसायला लागले पोलीसवाले। पोलीस तुम्हाला बाहेर हा, बाहेर निघा म्हणू लागले। हे एवढुले लेकराची तोंड दाबले मी साहेब, तुम्ही वरडा नका म्हणून, शान गपचिप बसा म्हणून। 3 होता एवढुल्या नाती या माझ्या, आणि घरी कोणीच नव्हतं, मोर्चातच होते आमचे मुलं। मोर्चा आमचा फाट्यावर चालू होता। त्यानंतर आता तुम्हाला कोणी येऊन भेटलाय का? तुम्हाला मदत करण्याचं आश्वासन करण्याचं आश्वासन नाही दिलं। असेच आलेत, फोटो काढून आले, उजूक काही तसं म्हणले नाही। तुम्ही कोणाकडे तक्रार केली का? नाही केली, नाही अजून नाही केली सर। तर आणखी आपल्याला इथं काही लोक आहेत ज्यांच्याकडून आपल्याला यात सगळ्या संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। ही तुमची रिक्षा आहे का मित्रा? माझीच। तुम्ही इथं नव्हते का त्या दिवशी? हां, नव्हतो सर। आम्ही आंदोलन करू लागलो, फाट्यावर होतो, म्हणजे शांततेत आंदोलन सुरू होतं आमचं। आम्हाला माहीत पण नाही, आणि जेव्हा त्यांनी डायरेक्ट फोडफोड सुरू केली का सर, म्हणजे आम्ही घरी फक्त माझी आई आणि माझे फक्त हे होते, आम्ही बाहेर होतो। डायरेक्ट येऊन पहिले त्यांनी आहे ना बाबासाहेबांची सही पाहिली सर, पुढं बघली, पुढचा ऑटो फोडला अगोदर, त्या ऑटोवर माझ्या आंबेडकरांची सही आहे, आणि मागं मूर्ती बघली, मध्ये डायरेक्ट फोड सुरू केली सर। जसं तर कॅमेऱ्यामध्ये पूर्ण क्लिअर दिसायला सर। त्या इथे एक बाबा सुद्धा आहेत। बाबा, तुम्ही होते का त्या दिवशी इथं? तर काय केलं नेमकं पोलिसांनी? नेमकं 10-12 पोरं इकडे पळाले म्हणून त्याच्या मागे लागले। बरं, त्या झेंड्या पोस्टवर गेले, तिथून आले की ते ऑटो फोडला। मी वरी होतो, मला दिसू लागलं, मात्र माझ्याकडे काय कॅमेरा नाही, काय नाही। मग ते काय झालं की ते ऑटो फोडा, हे ऑटो फोडा। तिथं 2 गाड्या होत्या, एका गाडीवरले 2 ते साईड ग्लास फोडले, पोलिसांनीच फोडले, हे खरं आहे। हां, 9-10 पोलीस होते, त्यानेच फोडलं, एवढं खरं आहे। बाकी आमच्या माणसानं इकडे एकही हात लावला नाही।
तर हे सगळे प्रियदर्शनी नगरमधले स्थानिक इथले रहिवासी आहे. महात्मा फुले नगर याच सगळ्या भागामध्ये त्या दिवशी पोलिसांकडून सुद्धा काही ठिकाणी तोडफोड झाली असा यांचा आरोप होतोय. तसा एक व्हिडिओ सुद्धा आपल्याला व्हायरल होताना दिसतोय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर पोलीस असो प्रशासन असो ते काय भूमिका घेणार, त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार, त्यांचं स्पष्टीकरण काय असणार ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्या भागामध्ये झालेल्या या हिंसाचाराच्या ज्या खुणा आहेत त्या अजूनही आपल्याला तशाच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुधीर काकडे, परभणी, मुंबई तक.